खूप म्हणजे हेल्प केली आमच्यामध्ये. त्यांनी 3 वाजता क्लोज करणार आहे. एक चार्जिंग का केबल, ये स्क्रू ड्राइवर मैनुअल. हे गाइस, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर गाइस, आज आम्ही खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय आणि आता पावसामुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला पण काय जमलं नाही. ॲक्च्युली आम्ही नालासोपारात गेलो होतो आणि एका दिवसासाठी गेलो होतो, पण पाऊस एवढा खूप जास्त होता ना की आम्ही तिकडेच अटकलो होतो आणि 4 ते 5 दिवस आम्ही तिकडेच होतो. तर काल आम्ही इकडे आलो. तर आज विचार चालला आहे की CSTला जायचा. तर CSTला आम्ही कशाला जातो ते तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे की आम्ही काहीतरी घेण्यासाठी चाललो आहे आणि थोडं मॅडमला पण काहीतरी घ्यायचं आहे. तर आम्ही त्याच्यासाठी चाललो. तर तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला बघायला तर भेटेलच की आम्ही कुठे चाललो आणि काय घेणार आहे ते. तर ह्या व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय तर बघू काय. तर काय मॅडमनी चप्पल बघा कोणती घेतली आणि ही फक्त घरात घालण्यासाठी. काय मग मस्त आहे कापूस. तर फक्त घरात घालण्यासाठी चप्पल घेतले. तर ती गोष्ट बाजूला घ्या. तर मी काय बोलत होतो की हा व्हिडिओ आपण खूप दिवसानंतर बनवतो आणि मला माहिती नाही की हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोचेल आणि आपले सबस्क्राईब जेवढे आहेत त्यांच्यापर्यंत पोचेल की नाही माहिती नाही. पण तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला कंटिन्यू राहा. निघूया. तर गाईस, हे बघा, हिने ना पूर्ण फ्रीज असं ना चॉकलेटने भरून ठेवलं आहे. इथे एवढे, तिथे किटकॅट आहे, तिथे छोटे छोटे चॉकलेट्स आहेत सगळे. आणि हे बस की हे असलं ना की असं दसरा दिवाळी एकदाच असते माहितीये कायची. हा, जाम पैसेवाले आहे रे तू तर, आहे ना. दुसरं लगेच खरीदणार. काय बोलशील. चल, पाऊस नाही तर मस्त फिरून येऊ. फिरायला चालले तू. तर गाईस, फायनली आम्ही निघालो. आता आम्ही गाडी स्टेशनला लावणार. स्टेशनला लावून मग आम्ही ट्रेननी जाणार आहे. ट्रेननी दोनदा बोलायची गरज नाही. अरे ट्रेननी जाणार आहे ना म्हणून. आश्चर्याची गोष्ट आहे. आज किती टायमानंतर आम्ही ट्रेनचा प्रवास करतो, आहे ना. मग भरपूर टायमानंतर. नाही तर आम्ही कुठे पण जावं तर गाडी घेऊनच जातो. ट्रेननी जायचं. ट्रेननी जायचं आहे. आज मस्त गर्दीचा प्रवास. आणि एकतर आज सगळे कामाला पण निघाले होते. आता 5 दिवसानंतर आज पाऊस थांबलाय. तर आज सगळे कामाला गेले. ॲक्च्युली इकडे ते काही प्रॉब्लेम नव्हता. नालासोपारातच होता आणि इथून त्या ट्रेन मोकळ्याच असतात. आता बघू आम्हाला मोकळी भेटते की भरलेली भेटते. बसायला भेटलं तर नशीब, नाही तर 2 तास उभं राहून जायला लागेल. बघू, स्टेशनला जाऊया, पार्किंगला लावूया आणि करू. तर गाईस, आम्ही फायनली गाडी तर पार्किंगला आता लावली आहे. जाऊया, तिकीट वगैरे काढूया. पॉकेट वगैरे भिजले असं मला वाटतं. जरासं भिजले. भरपूर ते झालं गाडीत होतं ना त्याच्यामुळे. तर आता निघूया, तिकीट वगैरे काढूया, पहिली ट्रेन पकडूया. तर गाईस, आम्ही फायनली पोचलेलो आहे कुठे, आपलं CST स्टेशनला. आणि जस्ट इकडे TC लोक पण पकडायला लागलेत. जाऊया आपलं काम. आता आम्ही चाललोय डायरेक्ट फर्स्ट तर मार्केट. हां, म्हणजे मार्केटमध्येच खायला चाललोय कारण भूक जाम लागली. आता बघू काय भेटते खायला. भेटतो एकदम बेकार कार. घरून तर काय नाश्ता वगैरे केला नाही. करून सुद्धा नाही. काय केला एवढं मी बाई. 3 पराठे सांगितलेले, 1 पराठा खायला दिलाय तिने पुण्यामध्ये. त्याने काय पोट भरणार आहे. मारलेला ना. तर आता बघूया जाऊन पहिलं काय खायला भेटते का, मग आमची काम. तर काय, आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर आमचं आता इकडे झालेलं नाही आहे. तर आता बघू, आम्ही आता इथून चाललो आहे चर्चगेटला. तर चर्चगेटला थोडीफार शॉपिंग करायची ती करू आणि मग तिथून परत ट्रेन पकडून पुढे जाय. ते पण तुम्हाला सांगतो पुढे जाणार आहे. असा वैताग आला, अजून काही खाल्लं पण नाही आम्ही. भूक पण जाम लागली. तर गाईज, फायनली इकडे पोचलो आणि खूप घाय गडबड झाली आणि त्याच्यामध्ये ब्लॉग काढायला काय भेटणार नाही. तर एकदम घाय गडबड झाली आणि हे दादा आहेत, त्यांनी खूप म्हणजे हेल्प केली आमची. म्हणजे त्यांनी 3 वाजता क्लोज करणार होते, पण आमच्यासाठी ते अजून अर्धा तास इथे थांबलेत आणि आता अजून किती टाईम लागेल माहिती नाही आम्हाला. तर आता इथे जी गोष्ट घ्यायला आलो आहे त्याचे अनबॉक्सिंग होत आहे. ॲक्च्युली मला करायचे आहे पण तेच करते. नाही ठीक आहे करतो. तर बघूया कसं काय होतं ते.
RC कंट्रोलर है। ओके इसके अंदर 2 चार्जिंग का बैटरी और चार्जिंग हब मिल जाता है। ये केबल फॉर आईफोन्स, एक चार्जिंग का केबल, ये स्क्रू ड्राइवर और मैनुअल, और इसके अंदर है ड्रोन। तो गाइस अभी इसको करते हैं सेटअप, और सेटअप करके फ्लाई करते हैं। हो गया अनबॉक्सिंग। बस ठीक है भाई, एकदम बढ़िया। तर फायनली मित्रांनो आम्ही घरी पोचलोय आणि आज आमची खूप धावपळ झाली. म्हणजे ॲक्च्युली आम्हाला इथून ट्रेन पकडून पहिला CSTला जायला लागलं, मग CSTवरून चालत चर्चगेटला, चर्चगेटवरनं परत आम्हाला भाईंदरला गेलो. भाईंदरवरती आमचं काम झालं. भाईंदरवरनं परत आम्ही नालासोपाऱ्याला गेलो. नालासोपाऱ्यावरून परत रिटर्न आम्ही अंधेरीला आलो आणि अंधेरीवरून आता पनवेलला पोचतोय. सकाळी 10 वाजता निघालो होतो आणि आत्ता 10 वाजून गेलेत. आता आम्ही घरी आलो. पूर्ण अख्खा दिवस आमचा वाया गेला, म्हणजे बाहेर गेलो. ॲक्च्युली काम तर आमचं झालं आणि मी जी गोष्ट घेतली ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलीच असं थोडीफार तुम्हाला दिसली. जर पूर्ण तुम्हाला बघायचे आहे तर मी एक ब्लॉग बनवणारच आहे त्याच्यावरती, तर तुम्हाला बघायला भेटेलच. हा व्हिडिओ माहिती नाही, आता सकाळपासून आता रेकॉर्ड करतोय, माहीत नाही केवढा झाला आहे. तर या व्हिडिओला मी इकडे जॉईन करतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय. I see.